दीपक केसरकर राजीनामा द्या। नीम का पत्ता कड़वा है, दीपक केसरकर भड़वा है। नीम का पत्ता कड़वा है, दीपक केसरकर भड़वा है। शिवसेना जिंदाबाद। आवाज कुणाचा? शिवसेनेचा। राजीनामा द्या, राजीनामा द्या, दीपक केसरकर राजीनामा द्या। या दीपक केसरकरचा करायचं काय? खाली डोकं वर पाय। शिवसेना जिंदाबाद। नीम का पत्ता कड़वा है, दीपक केसरकर भड़वा है। मुर्दाबाद मुर्दाबाद। दीपक केसरकर मुर्दाबाद। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा विजय हो। आवाज कुणाचा? शिवसेनेचा। आवाज कुणाचा? शिवसेनेचा। जय भवानी, जय शिवाजी। जय भवानी, जय शिवाजी। कुणाचा? शिवसेनेचा। नीम का पत्ता कड़वा है, दीपक केसरकर भड़वा है। जय भवानी, जय शिवाजी। जय भवानी। जय शिवाजी। नीम का पत्ता कड़वा है, दीपक केसरकर भड़वा है। नीम का पत्ता कड़वा है, दीपक केसरकर भड़वा है। मुर्दाबाद मुर्दाबाद। दीपक केसरकर मुर्दाबाद। या दीपक केसरकरचा करायचं काय? खाली डोकं वर पाय। या दीपक केसरकरचा करायचं काय? खाली डोकं वर पाय। मुर्दाबाद मुर्दाबाद। दीपक केसरकर मुर्दाबाद। नीम का पत्ता कड़वा है, दीपक केसरकर भड़वा है। शिवसेना जिंदाबाद। शिवसेना जिंदाबाद। हिंदू हृदय सम्राट जय भवानी, जय शिवाजी। जय भवानी। जय शिवाजी। दीपक केसरकरचं करायचं काय? खाली डोकं वर पाय। दीपक केसरकरचं करायचं काय? खाली डोकं। वरच करायच्या ह्याच्या दुपारी 2 वाजता होतं नाही राहायचं. नीम का पत्ता कड़वा है, दीपक केसरकर भड़वा है। नीम का पत्ता कड़वा है, दीपक केसरकर भड़वा है। राजीनामा द्या, राजीनामा द्या। दीपक केसरकर राजीनामा द्या। आवाज कुणाचा? शिवसेनेचा। आवाज कुणाचा? शिवसेनेचा। हिंदू हृदय सम्राट शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा जिंदाबाद। जिंदाबाद जिंदाबाद। शिवसेना जिंदाबाद। जिंदाबाद जिंदाबाद। शिवसेना जिंदाबाद। आवाज कुणाचा? शिवसेनेचा। आवाज कुणाचा? शिवसेनेचा। पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांचा विजय हो। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा विजय हो। एकत्र आम्ही सर्वजण हा मोर्चा काढलेला आहे आणि जे महत्त्वाचे व्यक्ती आहेत ते ह्याच्यामध्ये अडकलेले आहेत आणि त्यांचं नाव केसरकर आहेत आणि त्यांनी समाजाचा विकास करण्याऐवजी ते भोंदूगिरीच्या आणि अत्यंत लालचनस्पद ज्या गोष्टी आहेत आणि ज्या स्त्रियांना धोकादायक आहेत यामध्ये ते अडकलेले आहेत. जे समाजकार्य करायला पाहिजे होतं ते समाजकार्य न करता इतर गोष्टीकडे ते लागले आणि जर समजा राजकारण जर अशाच पद्धतीने चालू राहिलं आणि ही जर अंधश्रद्धा आणि भोंदूगिरी आणि भ्रष्टाचार, रिश्वत घेणं आणि इतर गोष्टी जर त्या चालू लागल्या तर महाराष्ट्राला एक कुठल्या गोष्टीकडे ते नेत आहेत. कारण आपण अत्यंत कठीण परिस्थितीतून चालत आहोत. जी कठीण परिस्थिती, युद्ध चाललेलं आहे, गॅस संपलेला आहे, अनेक सिलेंडर नाहीयेत, ज्या पेट्रोल नाहीयेत,
आणि आता वेगळंच काहीतरी चाललेलं आहे की कोरोना पद्धतीनं हे आता परत लॉकडाऊन होणार आहे. कोरोनाचं जसं लॉकडाऊन झालं असतं तर वेगळ्या पद्धतीनं लॉकडाऊन करणार आहेत. म्हणजे ह्यांना प्रगती करायची नाहीये. ज्या गोष्टीमध्ये प्रगती हवी आहे परंतु ती प्रगती न करता ते वेगळ्या मार्गाला विषय वेगळा नेतायत आणि विषय वेगळा विचार वेगळं करत. आमची मागणी जी आहे की केसरकर भाई जे आहेत त्यांनी राजीनामा द्यावा, लवकरात लवकर राजीनामा द्यावा. कारण ते जर चांगलं कार्य करत नसतील, जर व्यवस्थित जर समाजाकडे आणि जे अत्यंत गोरगरीब आहेत त्यांच्याकडे जर लक्ष देत नसतील आणि ह्या जर इतर गोष्टी जर ते जास्त लक्ष देत असतील आणि ह्यामध्ये जर अडकत असतील तर सर्वसामान्यांनी करायचं काय. मग त्यासाठी आमची मागणी आहे की त्यांनी राजीनामा द्यावा. वेंगुर्ला तालुक्याचं आमच्या मुलाबाळांना धोका आहे. ती मुलं बाळ कुठेही जाऊ शकत नाहीत, फिरू शकतच नाही ना. त्याच्यामुळे आम्हाला राजीनामाच हवा. आणि शालेय शिक्षण मंत्री असून पण ही मागणी म्हणजे मॅडम म्हणाले तसं त्यांनी राजीनामा द्यावा. कारण आम्हाला येणारी आता पिढी आहे ती सक्षम बनवायची आहे. कारण अशा जर भोंदूगिरीला आम्ही आळा नाही घातला ना तर आमची पिढी पण अशीच बसेल, यांच्यासारखीच बनेल आणि आम्ही मग बघायचं कोणाकडे, असा आमचा प्रश्न आहे. आमची सर्वांची सगळ्या महिलांची एकच मागणी आहे की त्यांनी आता आमच्या पुढे असं म्हणजे राजीनामा देऊन आपण, नाहीतर आपण त्यांनी आम्हाला सिद्ध करावं काय तर मी असं नाही आहे म्हणून प्रूफ करायचं जर ते म्हणतात. बंद पडलेले आहेत सगळ्या. प्रतिक्रिया म्हणजे सर्व महाराष्ट्रात तुम्ही बघताय काय चाललंय ते. आज खरात बुवानी जो काय हाहाकार माजवलाय आणि आपले मंत्री आपले आमदार त्यांना घेऊन तिकडे मंत्र्यांना घेऊन चाललेत आणि कशा प्रकारची संस्कृती या महाराष्ट्राला दाखवतायत हे तुम्ही सगळं डोळ्यांनी बघताय. आता ह्या विरोधात ह्या मोर्चात शिवसेनेच्या सर्वसामान्य नागरिक सुद्धा सहभागी झाले आहेत. कारण जो काय प्रकार आज चाललाय महाराष्ट्राच्या समोर येतो हा अत्यंत लांछनास्पद प्रकार आहे. जशी ती एल्फिस्टन फाईल आपण बघतोय की त्यामध्ये वेगवेगळे प्रकार समोर येत होते जगाच्या आणि कुठेतरी हे गॅस सिलेंडरच्या वाढीमध्ये युद्धामध्ये त्याकडे दुर्लक्ष झाला. परंतु असेच काहीशे प्रकार हे महाराष्ट्राने पाहिले आणि त्याची सुरुवात ही आपल्या मतदारसंघामध्ये कोणतरी त्याचं प्रभावीपणे पुढे होतं हे सगळ्यांसमोर येतंय. हे अतिशय वाईट आहे, अतिशय महाराष्ट्राच्या राजकारणाला शोभणारं नाही आणि याचं आम्ही आज शिवसेना वेंगुर्ला तालुक्यातर्फे तीव्र निषेध करत आहे. आणि अशा आमदाराने आमच्या भागाचं प्रतिनिधित्व भविष्यात करू नये ही आमची सर्वसामान्यांची मागणी आहे. हे आम्हाला आश्चर्यास्पद आहे. जय भीम. लोकशाहीच्या आधारावर आम्ही जो आज मोर्चा काढलाय, मोर्चाचं मेन कारण आहे जे देशामध्ये भारतामध्ये वेगवेगळ्या युद्ध चालू आहेत आणि युद्ध परिस्थितीला जो प्रश्न मेन डावलता जो मेन प्रश्न उभा राहिला तो अंधश्रद्धेचा आणि यामध्ये सामील असणारे सर्व राजकीय पक्ष आणि त्यातले आपले सर्व राजकीय नेते आणि या राजकीय नेत्यांमध्ये कोकणवासियांचे आमदार दीपकभाई केसरकर यांचा देखील यामध्ये समावेश आढळून आलेला आहे. अशा अंधश्रद्धेला अशा नेत्यांनी बळी न पडता योग्य त्या समाजकार्याकडे किंवा आपल्या कोकणवासियांच्या विकासाकडे, स्पेशली मी म्हणते कोकणवासियांचा विकास, त्याच्याकडे लक्ष न देता त्या वेगळ्या कारणाकडे ते लक्ष देतात आणि अशा अंधश्रद्धेला बळी पडतात. आज योग्य त्या जे योग्य आमचे प्रश्न आहेत ते इकडे सुटले जात नाहीयेत, नको त्या गोष्टीकडे जास्त लक्ष केंद्रित होते. जर अशी समस्या उद्भवली तर कोकणवासिया किंवा आपले भारतीय म्हणून ही समस्या अत्यंत धोकादायक असेल आणि यातून आपला कोणताही विकास होणार नाही. यातून आपण अंधश्रद्धेकडे पुन्हा वळले जाऊ आणि आपली पुन्हा एकदा अधोगतीच होईल. माझं सर्वांच्या वतीने अशी विनंती राहील की ज्या पदाला जो व्यक्ती लायक नाहीये त्या पदाचा त्यांच्याकडून भारत सरकारने राजीनामा घ्यावा आणि योग्य तो आम्हाला न्याय द्यावा आणि त्या पदास जी व्यक्ती योग्य नाहीये, शिक्षण मंत्री म्हणून नाही किंवा मंत्री कारभार सांभाळण्याचे योग्य नाही, तिचा तातडीने राजीनामा आमचे घ्यावा ही आमची नम्र विनंती. आता शालेय विद्यार्थी मोर्चाचे अध्यक्ष आणि इथे जमलेले शिवसेना पदाधिकारी आणि सर्व माझे वेंगुर्लावासी यांच्या वतीने पुन्हा एकदा भारत सरकारला हीच विनंती करू इच्छिते की दीपक केसरकर यांचा योग्य तो राजीनामा घ्यावा आणि जे भोंदू खरात, अशोक खरात यांची जी चर्चा चालू आहे त्या भोंदू बाबास योग्य ती कारवाई करावी आणि कठोर कारवाई करावी. यामुळे समाजात वावरणारी प्रत्येक स्त्री ही स्वाभिमानाने आणि सुरक्षिततेने वावरू शकते. हीच आमची विनंती राहील. पुन्हा एकदा अशोक खरात याचा निषेध असावा. सर्व पत्रकारांचे सर्वप्रथम मी आभार मानतो. आमच्या मागण्या ह्याच आहेत आणि पूर्वीपासून आमच्या मागण्याही होत्या बऱ्याच वेळा की दीपक भाई तुम्ही राजीनामा खरंच द्या
कारण तुम्ही या मतदारसंघाकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं. या मतदारसंघामध्ये आंबा काजू उत्पादक असू दे, आरोग्याच्या समस्या असू दे, पाण्याची समस्या असू दे, विजेची समस्या असू दे, तुम्हाला बऱ्याच वेळा आम्ही विनंती केली होती की ह्या सर्व लोकांचे प्रश्न समजून घेण्यासाठी तुम्ही आमसभा लावा, परंतु तुम्ही वेळोवेळी गेली 5 वर्ष 10 वर्ष झाली की तुम्ही या जनतेच्या समोर यायला तुम्हाला हिंमत होत नाहीये, तुम्हाला भीती वाटते. कारण तुम्हाला माहिती आहे जनता तुम्हाला धारेवर पकडणार आहे. तुम्ही या 5 वर्षात जनतेचे काही प्रश्न सोडू शकला नाही. तुम्ही मंत्री होता तरीही काही तुम्ही करू शकला नाही. शिक्षण मंत्री होता, शिक्षणामध्ये तुम्ही न्याय देऊ शकला नाही. आज बऱ्याच शाळा बंद होत आहेत, त्याकडेही तुम्ही त्यावेळी दुर्लक्ष केलं. तुम्हाला जे मनाला वाटेल त्याप्रमाणे तुम्ही काही चुकीचे निर्णय घेताय, त्याचा कुठेही कुणाला फायदा झालेला नाही. पर्यटनाच्या दृष्टीने जिल्हा होता, पर्यटनाकडे तुमचं दुर्लक्ष झालं. परंतु आता एवढी लांछनास्पद संपूर्ण महाराष्ट्राला एवढी गोष्ट वाटते की तुमचं हे जे काय प्रकरण बाहेर पडलं, तो भोंदू बाबा, मला सांगा तुम्ही दीपक भाई, तुम्ही त्या भोंदू बाबा बरोबर एवढे दिवस नाचताय फिरताय, तुम्ही इतर मंत्र्यांना घेऊन जाता, IAS अधिकाऱ्यांना तुम्ही घेऊन जाता, हे सर्व आता हळूहळू उघड झालेल्याने होईलही. यामध्ये तुम्ही नक्कीच सापडाल. त्याच्या अगोदर तुम्ही राजीनामा स्वइच्छेने द्या आणि मोकळे अशी मागणी होती, परंतु तुम्ही द्यायला तयार नाहीत. आजच्या परिस्थितीमध्ये तुम्ही त्या भोंदू बाबा बरोबर तुम्ही तुमचे फोटो दिसून येत, ज्याने महिलांवर अगदी चिमुरड्यांपासून तुम्ही त्यांच्यावरती अत्याचार केला, अनेक महिलांवर अत्याचार केले, आणि त्यानंतर जे काही तुम्ही भोंदूगिरीचे जे काही प्रकार या महाराष्ट्रामध्ये चालले, त्या माणसाबरोबर तुमचे सततचे फोटो बघून या महिलांना ही खरोखरच शर्मेची बाब आहे. आणि या मतदारसंघाचं सावंतवाडी दोडामार वेंगुर्ला संघाचं तुम्ही मतदारसंघाचं तुम्ही प्रतिनिधित्व करता, तुम्ही याकडे त्याच्यामुळे तुमचं दुर्लक्ष आलं. त्या भोंदू बाबाच्या पाठीमागे तुम्ही नाचत राहिलात कायम, आणि त्याच्यामुळे आज जे काय महाराष्ट्रामध्ये झालं आणि त्याच्यामध्ये तुमचा प्रामुख्याने फोटो झळकतोय, तुम्हाला खरंच याची लाज वाटली पाहिजे भाई. आणि तुम्ही लवकरात लवकर राजीनामा द्या आणि याच मतदारसंघामध्ये कुणाला तरी तरुण तरफदार या मतदारसंघामध्ये निवडून येईल, काम करेल असे मला नक्कीच वाटतं. परंतु तुम्ही या मतदारसंघामध्ये काम करू शकला नाही, केलेलं नाही. फक्त जो काय आमदार निधी येतो तो तुम्ही तुमच्या माणसाला हाताशी पकडता आणि खर्ची घालता. याच्या पलीकडे तुम्ही या मतदारसंघामध्ये काय करू शकला नाही, मंत्री असतानाही काय करू शकला नाही. त्यामुळे भाई तुमचे सगळे जे घृणास्पद फोटो बघितल्यानंतर या संपूर्ण महाराष्ट्राला जेवढीच शर्मेची लाजेची बाब झाली, त्याच्याबरोबर या वेंगुर्ला तालुक्यातील आम्हाला महिलांना याला खरोखरच ही लांछनास्पद आणि घृणास्पद बाब झालेली आहे. त्यामुळे दीपक भाई तुम्ही राजीनामा देऊन या संपूर्ण या सावंतवाडी मतदारसंघातून मुक्ती घ्या, असं मी तुम्हाला जाहीर आवाहन या ठिकाणी करतो.